बीड जिल्हा केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हातातील सूत्रधार आरोपी विष्णू चाटे यांना अटक। ब्रेकिंग न्यूज। विष्णू चाटे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने आज आपण या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांना बीड संभाजीनगर या हायवेवरती ताब्यात घेतलेला आहे। त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या प्रमुख आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे। सदर विष्णू चाटे या आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण पुणे शहर, नाशिक शहर परिसर आणि संभाजीनगर या भागामध्ये आपण वारंवार त्याचा पाठलाग करत होतो आणि आज अखेर त्याला आपल्याला ताब्यात घेण्यामध्ये यश आलेले आहे। उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी आपली 3 पथके कार्यरत आहेत आणि ती राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्याचा शोध घेत आहे। विष्णू चाटे यांच्यावरती खंडणीचा देखील गुन्हा दाखल आहे आणि या सरपंचाच्या खुनाच्या हत्येमध्ये देखील त्यांचा प्रमुख। पोलीस अधीक्षक साहेब यांनी लवकरच उर्वरित जे फरार आरोपी आहेत ते जाळ्यात अडकतील असा विश्वास दिलेला आहे। विष्णू चाटेला अटक करताना छत्रपती संभाजीनगरकडून तो बीडच्या दिशेने येत असताना आमचं मागावर असलेल्या पथकाने त्यांचा मागोवा घेत बीडजवळ आल्यानंतर लक्ष्मी कॉर्नरला त्यांना अटक केलेली आहे आणि सध्या ते आमच्या ताब्यात आहेत। मयत संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये विष्णू चाटेचा सूत्रधार म्हणून सहभाग असल्याचे बोलले जात आहे। सदरील ज्यावेळेस गुन्हा घडत होता त्यावेळी आरोपी हे सूत्रधार विष्णू चाटे यांच्या संपर्कात होते व त्यांचे फोन कॉलवरून बोलणं सुद्धा होत होतं असं आरोप त्यांच्यावरती केला जातो आहे। नेमकं काय आहे हे तपासांती किंवा विष्णू चाटे यांची चौकशी केल्यानंतर सिद्ध होईल। विष्णू चाटे हे राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष आहेत। ज्यावेळी गुन्हा घडला त्यावेळी ते पदावर होते, त्यामुळे त्यांच्यावरती राजकीय दबाव आणण्याचा आरोपसुद्धा होत आहे आणि जो खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा विष्णू चाटे हे आरोपी म्हणून आहेत। त्यामुळे विष्णू चाटेला या गुन्ह्याशी जोडले जात आहे।